कोल्हापुरातील करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला गरुड मंडप हे काही महिन्यांपूर्वी उतरवण्यात आला। जवळपास 150 वर्षांहून अधिक वर्ष तो या ठिकाणी आपली सेवा बजावत होता। मात्र आता हा गरुड मंडप खाली उतरवल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीचं काम आहे ते सुरू झालेलं आहे आणि ही खास जे लाकूड आहे सागवानचं लाकूड जे कर्नाटकातून या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे। या गरुड मंडपाचे सगळे जे पिलर आहेत ते पूर्णपणे लाकडी आहेत। लाकडीच हा गरुड मंडप यापूर्वी सुद्धा होता आणि याला एक विशिष्ट प्रकारचं ऑइल लावून ठेवलेलं आहे जेणेकरून पुढचे 150 वर्ष या लाकडाला काही होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नुकतंच हे जे खांब आहेत मंडपाचे ते उभारायला सुरुवात केलेली आहे। मुहूर्तावरती हे खांब आहेत ते उभा करण्यात या ठिकाणी आलेले आहेत। त्याचं कामकाज देखील सुरू झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा गरुड मंडप या ठिकाणी अस्तित्वात होता, मात्र लाकडी हा पूर्णपणे होता आणि त्यामुळे कुठेतरी त्याला खाली दुरावस्था त्याची झाली होती आणि म्हणूनच कुठलीही दुर्घटना घडू नये याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तो काही महिन्यांपूर्वी उतरवला आणि जसा होता तसाच गरुड मंडप या ठिकाणी उभा करण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। युद्ध पातळीवरती हे काम सुरू झालेलं आहे। गरुड मंडपाबरोबरच या ठिकाणी नगारखान्याचं काम देखील खूप वेगाने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नगारखाना असेल त्याचबरोबर गरुड मंडप असेल ही सगळी या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण ही सगळी वास्तू होत्या आणि ह्या वास्तू पुन्हा एकदा जशा होत्या तशाच ठेवण्याचा प्रयत्न पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल त्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल यांच्या वतीने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि म्हणूनच हे जे लाकूड आहे सागवानचं लाकूड, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लाकूड भलं मोठं लाकूड हे महाराष्ट्रामध्ये मिळणं तसं शक्य नव्हतं आणि जवळपास महिना ते 1.5 महिना 2 महिना या संदर्भातलं शोध मोहीम घेऊन कर्नाटकातून हे लाकूड आहे ते या ठिकाणी आणलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं पुढच्या काही महिन्यामध्ये जो गरुड मंडप भाविक याच्या आधी पाहत होते तसाच गरुड मंडप आता देखील या ठिकाणी भाविकांना पाहायला मिळणार आहे। त्यामुळं हे काम अतिशय वेगानं करावं अशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी हे काम होतं का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।